नमस्कार. विषय समाजशास्त्र, फडके के. आपण गेल्या तासाला तिसऱ्या प्रकरणातले काही समूहाचे प्रकार, प्राथमिक समूह, दुय्यम समूह, त्यानंतर समुदाय आणि त्यानंतर समाज हा भाग आपण पाहिलेला होता. पण आजच्या तासाला मात्र आपल्याला या ठिकाणी सामाजिक दर्जांचे प्रकार पाहिजे आहेत. सामाजिक दर्जांचे प्रकार. या ठिकाणी सामाजिक दर्जा जसं का म्हटलेलं आहे, तर हे दर्जे काय आहेत, तर सामाजिक दर्जे आहेत. या दर्जामध्ये एकंदरीत दोन प्रकार पडतात सामाजिक दर्जामध्ये. एक म्हणजे अर्पित दर्जा आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी काय तर अर्जित दर्जा. आता अर्पित आणि अर्जित नेमकं कोणते दर्जे आहेत आणि कशाला अर्पित आणि अर्जित म्हटलं जातं, तर अर्पित दर्जा हा जन्माने प्राप्त होतो. हे दर्जे निर्माण होण्यासाठी काही निकष आहेत. ते निकष अगोदर सुरुवातीला पाहणं आवश्यक आहे. आता अर्पित दर्जा हा जन्माने प्राप्त होतो. जन्माने प्राप्त होतो कारण ज्या घरामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या घरातीलच जी जात आहे ते आपल्याला काय होत असते, तर मिळत असते. जात केव्हाही कधीही बदलता येत नाही आणि हा दर्जा आपल्याला त्यावेळेलाच प्राप्त झालेला असतो. म्हणजे आपला ज्या घरामध्ये जन्म झालेला आहे तेव्हाच तो प्राप्त झालेला असतो. मग त्यामध्ये काय तर वय, लिंग, त्याचबरोबर या ठिकाणी जाती कोणती मिळालेली आहे हे तुमच्या जन्मावर काय होत असतं, तर अवलंबून राहत असतं. त्यानंतर वंश कोणता आहे हे सुद्धा त्याच्यावरच अवलंबून राहत असतं, इत्यादीवर आधारित असतो. मुळात ते निर्धारक जीवशास्त्रीय असतात. मुळात ते काय असतात, तर निर्धारक आणि जीवशास्त्रीय असतात. याचं कारण काय आहे, कारण काय तर आपली संस्कृतीमध्ये सामाजिक अर्थाने ती अधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण ती आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये काय तर या ठिकाणी अधिक काय तर महत्त्वपूर्ण आहे असं म्हटलं जातं. कारण हा दर्जा आपल्याला जन्मानं प्राप्त झालेला आहे. त्यानंतर अर्जित दर्जाचे निकष काय आहे, या ठिकाणी स्वकर्तृत्वावर, कर्तबगारीवर, आमच्या गुणावर आणि कौशल्यावर यावर काय असतो, तर अर्जित दर्जा अवलंबून असतो. अर्जित दर्जा हा व्यक्तीला स्वतःच्या प्रयत्नाने मिळत असतो. स्वतःच्या प्रयत्नाने मिळत असतो. उदाहरणार्थ काय तर समाजामध्ये जे स्थान आपणास पाहिजे ते आपल्याला योग्य रीतीनं काय होत असतं, तर मिळवता येत असतं. जातीमध्ये मात्र नाही. कारण काय तर जातीमध्ये आपल्याला जे पाहिजे ती जात आपल्याला मिळवता येत नाही. कारण ती कशानं प्राप्त झालेली आहे, तर जन्मानं प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळं जात केव्हाही कधीही बदलता येत नाही. अर्जित दर्जा हा आपल्याला स्वतःच्या कष्टावर, स्वतः प्रयत्न करून पाहिजे ते शिक्षण घेऊन, या ठिकाणी उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी उच्च, त्यानंतर मध्यम आणि त्यानंतर कनिष्ठ असे वर्ग आहेत. समजा आपण या ठिकाणी या वर्गामध्ये आहे पण आपल्याला इथं जायचं आणि इथून इथं जायचं आहे. या ठिकाणी ह्या जाण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करून शिक्षण घेऊन त्या पद्धतीनं आपल्याला हा दर्जा केव्हाही स्वतःच्या कर्तृत्वावर, कौशल्यावर आणि आमच्या गुणावर आपल्याला मिळवता येतो. पण जातीमध्ये मात्र यातून या ठिकाणी हितं येता येत नाही आणि हितं येता येत नाही. म्हणजेच काय, उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरीच राहावं असं काहीच नाही. कारण त्यानं प्रयत्न केले, स्वतःच्या प्रयत्नावर तो कोणताही वर्ग मिळवू शकतो. याचंच कारण काय तर उदाहरणार्थ राजकीय क्षेत्र, क्रीडा, शिक्षण आणि उद्योग या सर्व सामाजिक क्षेत्रात काय होत असतात, तर अशा प्रकारचे वर्ग दिसून येत असतात. राजकीय क्षेत्रामध्ये वर्ग दिसून येत असतात. त्याचबरोबर काय तर क्रीडा शिक्षणामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काय होत असतात, तर वर्ग दिसून येत असतात आणि उद्योगामध्ये सुद्धा काय होत असतात, तर असे वर्ग दिसून असतात. उद्योगसुद्धा आपला या ठिकाणी सुरुवातीला छोटा असला तर आपण हळूहळू काय तर जास्तीत जास्त भांडवल गुंतवणूक करून तो मोठासुद्धा वर्ग करू शकतो. अशा पद्धतीनं याला अर्जित दर्जा असं म्हटलं जातं. फरक स्पष्ट करा यासाठी तुम्हाला अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा हा प्रश्न काय केला जातो, तर विचारला जातो. तेव्हा परत एकदा लक्षात ठेवा, अर्पित दर्जा हा जन्माने प्राप्त होतो आणि अर्जित दर्जा हा स्वकर्तृत्वावर आणि स्वतःच्या कौशल्यावर काय होत असतो, तर प्राप्त होत असतो.
त्यानंतर सामाजिक भूमिका आणि त्याचं स्थान काय आहे, यामध्ये सामाजिक भूमिका. सामाजिक भूमिका आपण समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या सामाजिक भूमिका करत असतो. त्याच प्रकारचा दर्जा असेल असं नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, भूमिका आणि दर्जा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण ज्या वेळेला आपल्याला ज्या पद्धतीचा दर्जा मिळतो त्याच पद्धतीची भूमिका आपण करत असतो. पण अनेक वेळेला असं होत असतं की आपल्याला तो दर्जा नसतो, पण आपण काही काळ थोड्याशा कालावधीसाठी ती भूमिका आपण करत असतो. उदाहरणार्थ नाटकामध्ये आपण काही कामं करत असतो, ती व्यक्ती आपण नसतोच, पण आपल्याला जे पात्र दिलेलं आहे ते पात्र आपण वटवण्याचं काय करत असतो तर करत असतो. म्हणजे त्या प्रकारचा तुम्हाला दर्जा आहे का या ठिकाणी नाही. आणि त्यामुळं काय तर तात्पुरत्या काळासाठी आपण ते नाटक करत असतो किंवा त्या पद्धतीच्या भूमिका करत असतो. उदाहरणार्थ आईची भूमिका ही फक्त आईच पार पाडू शकते. थोड्याशा कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला आई पण देणं किंवा आई होणं एवढं सोपं नाही, तर फक्त ती तात्पुरती भूमिका केली जाते. एका व्यक्तीला अनेक भूमिका सांभाळता येतात, कारण एक व्यक्ती अनेक नातं जोडत असते, अनेक ठिकाणी काय करत असते तर काम करत असते. आणि त्यामुळे तेवढी नाती तेवढ्या भूमिका त्याला काय होत असतात तर मिळत असतात. आणि त्या पद्धतीनं काही दर्जे मात्र ठराविकच असतात. त्या दर्जा मात्राप्रमाणे आपण काय करत असतो तर भूमिका करत असतो. दर्जा कार्यात्मक पैलूला भूमिका असे म्हणतात. राल्फ लिंटन यांनी काय केलेले आहे तर सामाजिक स्थानाची गतिशील पैलू म्हणजे भूमिका होय. सामाजिक स्थानाशी गतिशील पैलू म्हणजेच काय तर भूमिका होय असं सांगितलेलं आहे. त्यानंतर भूमिकेशी संबंधित संकल्पना होत्या. भूमिकेशी संबंधित काही संकल्पना होत्या. त्या संकल्पना कोणत्या होत्या तर या ठिकाणी एक भूमिका वठविणे. भूमिका वठविणे. आता भूमिका वठविणे म्हणजे काय तर आपल्याला काही नाटकामध्ये काही पात्र दिलेली असतात वाटून, त्या पात्राप्रमाणे आपल्याला भूमिका करावी लागते. आणि ती भूमिका म्हणजे काय, एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये व्यक्ती जी भूमिका बजावते त्याच भूमिका असं म्हटलं जातं. कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा, त्या परिस्थितीमध्ये ज्या आपण भूमिका बजावतो, जी भूमिका आपण करतो, ज्या भूमिकेचं काम करतो, ज्या भूमिकेचं आपण क्रिया करतो त्याला ती भूमिका असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर थोडक्यात काय, एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी भूमिका कोणत्याही कराव्या लागतात. ती भूमिका करणं म्हणजेच काय तर या ठिकाणी भूमिका असं म्हटलं जातं. त्यानंतर भूमिका संच. दोन काय तर भूमिका संच. तर भूमिका संच म्हणजे काय, विविध भूमिकांचा समुच्चय भूमिका होय. विविध भूमिकांचा समुच्चय भूमिका होय. एखाद्या विद्यापीठात प्राध्यापक, शिकवणे, पर्यवेक्षक, प्रशासन इत्यादी भूमिका करत असतात. काही विद्यापीठामध्ये, काही कॉलेजमध्ये, काही शाळामध्ये काय करत असतात तर अनेक भूमिका करत असतात. प्रशासन व्यवस्था असते, प्राध्यापक असतात, त्यानंतर पर्यवेक्षक असतात इत्यादी भूमिका आपण काय करत असतो तर या ठिकाणी करत असतो. म्हणजेच त्याचा काय तर भूमिकांचा संच असतो. या ठिकाणी काय असतो तर भूमिकांचा संच असतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी भूमिका ताण बघायचा आहे. भूमिका ताण. तर हा ताण कोणत्या पद्धतीने असतो तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काय तर एखादी भूमिका करताना अपेक्षित वर्तनाची पूर्तता करता येणाऱ्या अडचणीमुळे निर्माण होणारा ताणतणाव म्हणजे भूमिका होय. एखादी भूमिका आपण या ठिकाणी काहीतर एखादी भूमिका करत असताना अनेक वेळेला काय होत असते तर या वर्तनाची पूर्तता करताना काही अडचणी येतात आणि अडचणीमुळं काय होत असतं तर ताणतणाव निर्माण होत असतात. मग त्यामध्ये कोणत्या प्रकारची भूमिका करायची, कशी भूमिका करायची हा प्रश्न काय होत असतो तर निर्माण होत असतो. म्हणजेच या ठिकाणी ताणतणावाखाली ती भूमिका काय केली जाते तर पार पाडली जाते. भूमिका संघर्ष. भूमिका संघर्ष.
भूमिकांच्या मध्ये संघर्ष काय असतात? तर 2 किंवा अधिक भूमिकांच्या विसंगतेमुळे भूमिका संघर्ष निर्माण होतो. उदाहरणार्थ, नोकरी करणाऱ्या स्त्रीला घरातील तिची भूमिकाही सांभाळावी लागते. अनेक अशा स्त्रिया आहेत की एका बाजूला नोकरी करण्याची भूमिका करत असतात आणि एका बाजूला घर सांभाळण्याची सुद्धा भूमिका करत असतात. 2 व्यक्ती नाहीत, व्यक्ती मात्र काय तर एकच आहे, पण एकच व्यक्ती या ठिकाणी एका वेळेला 2 भूमिका सांभाळत असते. म्हणून त्यातून काय होत असतं तर एक प्रकारचा भूमिका संघर्ष निर्माण होत असतो. त्यानंतर भूमिका निर्गम हेलन रोज यांनी व्याख्या केलेली आहे. यांच्यामध्ये जेव्हा व्यक्तीला या ठिकाणी सोडावी लागते किंवा त्या भूमिकेतून बाहेर पडून एक नवीन भूमिका ओळख आत्मसात करावी लागते. ते काय म्हणतात की जेव्हा व्यक्तीला काही भूमिका सोडून या भूमिकेतून बाहेर पडून एक नवीन भूमिका आत्मसात करावी लागते त्याला भूमिका असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात काय तर ज्या पद्धतीनं आपल्याला अर्पित आणि दर्जा जसे निकष आहेत तसे निकष मात्र या ठिकाणी नाहीत. एखाद्या वेळेस आपल्याकडं दर्जा नसताना सुद्धा त्या प्रकारची भूमिका थोड्याशा कालावधीसाठी करावी लागते. म्हणजेच त्यासाठी अगोदर भूमिका दर्जा असणं आवश्यक असतं, पण काही वेळेला बिना दर्जाचं सुद्धा आपण काय करत असतो तर भूमिका करत असतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर भूमिका आणि दर्जा ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे अर्जित आणि सामाजिक दर्जाचे प्रकार सांगा. त्यामध्ये अर्पित आणि अर्जित. त्यानंतर त्यामध्ये दुसरा प्रश्न सांगितला जातो सामाजिक भूमिका म्हणजे काय, हाही विचारला जातो. त्याचबरोबर दर्जा आणि भूमिका ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत काय, असाही प्रश्न विचारला जातो. अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहिता आली पाहिजेत. त्यानंतर त्यातला जो दुसरा भाग आहे तो म्हणजेच काय तर सामाजिक नियमने. सामाजिक नियमनामध्ये या ठिकाणी हॅरी जॉन्सन यांनी व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात बघा, नियमन म्हणजे अशा अमूर्त पद्धती की ज्या वर्तणुकीच्या मर्यादा प्रस्थापित करतात. अमूर्त म्हणजे या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला काही डोळ्यानं दिसतात, काही डोळ्यानं दिसतच नाहीत. आणि मूर्त म्हणजे काही डोळ्यानं सर्व गोष्टी दिसतात, त्यामध्ये जीव असतो, त्याला मूर्त किंवा सजीव असं म्हटलं जातं. आणि अमूर्त म्हणजे काही गोष्टी डोळ्यानं दिसतात, काही दिसतच नाही, काहींच्यामध्ये जीव असतो तर काहींच्यामध्ये जीव नसतो. अशा या वर्तणुकीवर मर्यादा प्रस्थापित करतात असं म्हणणं हॅरी जॉन्सन यांचं आहे. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी नियमाचे प्रकार सांगितलेले आहेत. नियमाचे प्रकार. पहिला नियम काय आहे? लोकरूढी. लोकरूढी म्हणजे काय? नियमाच्या या प्रकारामध्ये पहिला प्रकार लोकरूढी असा आहे. या लोकरूढीमध्ये ही संज्ञा 1906 मध्ये विल्यम सन्नर यांनी वापरली. समाजामध्ये असणाऱ्या वर्तन पद्धती म्हणजे काय? समाजामध्ये असणाऱ्या वर्तन पद्धती म्हणजे लोकरूढी होय. आपण याचं वर्तन चांगलं आहे, वाईट आहे, किंवा त्याचं वर्तनच चांगलं नाही असं का आपण म्हणत असतो, त्याला नेमकं काय म्हणायचं? तर त्याला नेमकं लोकरूढी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ काय? जेवणाच्या पद्धती काही जण हाताच्या बोटाने या ठिकाणी त्याचा वापर करत असतात, तर काही जण काटा चमचा वापरून जेवण करत असतात. जेवणाची पद्धत जेवणच, पण ते 2-3 अनेक प्रकारे जेवण असतात. म्हणजेच काय तर
काही जण हाताचा बोटाचा वापर करून काय करत असतात तर जेवण घेत असतात. तर ते जेवण काही जण चमच्याच्या काट्याचा वापर करून काय करत असतात तर ते जेवण घेत असतात. जेवण आहे तेच, जेवणामध्ये बदल नाही, म्हणून लोकरूढीमध्ये बदल होत नाही. त्याचे वर्तणुकीचे प्रकार असे सांगितले जातात की काही जण या ठिकाणी अनेक प्रकारे या ठिकाणी अनेक पद्धतीने काय करत असतात तर बदल करत असतात. आधुनिक काळामध्ये जे बदल झालेले ते करत असतात. काही जण जुन्या प्रथा हळूहळू काय करत असतात तर प्रथा त्याच पण वेगळ्या पद्धतीनं त्या काय करत असतात तर राबवण्याचा किंवा वापरण्याचा काय करत असतात तर प्रयत्न करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे तो लोकनीती. दुसरा प्रकार लोकनीती. लोकनीती कशाला म्हटलं जातं? विल्यम सन्नर यांच्या मते समाजहिताच्या दृष्टीनं समाजात दृढ झालेले या ठिकाणी पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज म्हणजे लोकनीती होय. म्हणजेच काय तर विल्यम सन्नर का असं म्हणतात की समाजात दृढ झालेले आणि अगदी पूर्वीपासून चालत आलेले पण या ठिकाणी काय तर हे जे रीतिरिवाज आहेत पूर्वजापासून चालत आलेले रीतिरिवाज आहेत ते म्हणजे लोकनीती होय. मग ह्या रीतिरिवाजांचा किंवा लोकनीतीच्या मार्फत व्यक्तीवर यातून काय केले जातात तर कडक निर्बंध घातले जातात. आपण अनेक वेळेला पाहतो रीतिरिवाज प्रथा परंपरा यातून लोकांच्यावर काय करत असतो तर कडक काय करत असतो तर निर्बंध घातले जातात. आणि ते कडक निर्बंध काय होत असतात तर जातीनुसार केले जातात. कारण काय तर या ठिकाणी रीतिरिवाज प्रथा परंपरा ह्या प्रत्येक धर्मानुसार जातीनुसार आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यानुसारच काय करत असतात तर हे कडक निर्बंध काय करत असतात तर यानुसार लादत असतात. लोकनीती ही लोकरूढीपेक्षा अधिक कडक असते. कारण लोकरूढी ही काय होत असते तर व्यक्तींच्या वर्तनातून निर्माण झालेली असते. पण या लोकनीती ही लोकांच्या रीतिरिवाजातून काय झालेली असते तर निर्माण झालेली असते. आणि म्हणून त्यामध्ये जे पूर्वजांच्यापासून चालत आलेले रीतिरिवाज आहेत हेच पुढं वापरले पाहिजेत. आणि त्यामध्ये जर आधुनिक काळामध्ये थोडासा बदल केला तर त्या व्यक्तींच्यावर या ठिकाणी कडक निर्बंध लादले जातात. आणि त्यामुळेच काय होत असतं तर लोकनीती ही लोकरूढीपेक्षा अधिक कडक नियम असतात. त्यानंतर या ठिकाणी कायदा हा समाजाचा महत्त्वाचा आणि आवश्यक घटक आहे. कायदा हा समाजाचा महत्त्वाचा आणि आवश्यक घटक आहे. यामध्ये काय तर हा एक वैश्विक घटक आहे आणि सर्वांनी त्याचे या ठिकाणी आवश्यक कारणे पाहणंही महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये कायद्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. तो पहिला प्रकार पारंपरिक कायदा. पहिला प्रकार आहे तो पारंपरिक कायदा. हे कायदे आदिवासी व त्याचप्रमाणे ग्रामीण समाजामध्ये पाळले जातात. आता ग्रामीण समाज आणि आदिवासी समाज हा काय तर थोड्याफार प्रमाणात शिक्षणापासून वंचित असलेला हा या ठिकाणी 2 समुदाय आहेत. आदिवासी समुदाय हा पूर्णपणे काय तर शिक्षणापासून वंचित आहे. त्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे लिखित स्वरूपाचे कायदे नसतात, अलिखित स्वरूपाचे कायदे असतात. मग आदिवासी लोक अलिखित स्वरूपाचे कायदे कसे करतात किंवा ते पुढच्या पिढीला कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी पुरवत असतात. तर आदिवासी समुदायामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये एखादा चौक किंवा एखादं देऊळ या ठिकाणी लोक संध्याकाळच्या वेळेला किंवा या ठिकाणी सकाळी थोड्या वेळासाठी काय करत असतात तर काही जण एकत्र जमत असतात. त्यामध्ये काही चर्चा होत असतात, काही जण पेपर वाचत बसलेले असतात. अशा ठिकाणी या ठिकाणाला आदिवासींच्या मध्ये काय तर एक युवागृह आहे. आणि युवागृह काय तर या ठिकाणी गावाच्या बाहेर उंच ठिकाणी काय केलेलं असतं तर ते बांधलेलं असतं. अशा ठिकाणी जाऊन आदिवासी लोक काय करत असतात तर स्वतःचं मनोरंजन करत असतात. मग ह्या मनोरंजनामध्ये काय करत असतात तर एकमेकाला कोडी घालणं, त्याशिवाय काय करणं तर गाणी म्हणणं, नकला काढणं आणि तेच ऐकून दुसऱ्या पिढीला काय करत असतात तर ते जात असतात. मग पुढची जी पिढी हे सांगत असते त्याला आजही आपणही बऱ्याच वेळेला हेच करत असतो. या ठिकाणी लहानपणातले खेळ जे आहेत एकमेकाला कोडी घालणं आजही आपण काय करत असतो तर आपल्या
मुलांना किंवा आपल्याबरोबरच्या लोकांना अशी गोडी आजही आपण घालू शकत असतो. आजही आता उदाहरणार्थ म्हटलं तर या ठिकाणी जिम्मेवरची ही गाणी अगदी प्रत्येक अलिखित किंवा न शिकलेल्या स्त्रीनं ती पाठ केली आहेत असं काहीच नाही. कारण काय तर ते ऐकून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला काय होत असतात तर जात असतात. म्हणजेच एक पिढी दुसऱ्या पिढीला काय करत असते तर हस्तांतरित करत असते. अशा प्रकारे काय तर आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.